आताची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी। नमस्कार मित्रांनो, राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे। 15 जून ते 20 जून दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर मित्रांनो, माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि अशाच प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, हवामान खात्याने मोठा अंदाज दिला आहे आणि राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे। अवघ्या काही तासांमध्ये राज्यात मोठ्या पावसाला सुरुवात होईल। आपण या ठिकाणी बघूयात 15 जून ते 20 जून दरम्यान राज्यात नेमका कोणत्या भागात मोठा पाऊस होणार याविषयीची सविस्तर माहिती। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला 15 जून ते 20 जून दरम्यान मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच कोकण पट्ट्यात देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मोठी जोरदार अतिवृष्टी 15 ते 20 जूनच्या दरम्यान झालेली बघायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला 15 ते 20 जून दरम्यान पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल, मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच इकडे मालवण, कणकवली, देवगड, गारगोटी, निप्पाणी, चिकोडी, राजापूर, लांजा, येवलेर, कोडोली, ईश्वरपूर या भागात देखील मोठा पाऊस होईल। तसेच जयगड, कराड, पाटण, दाभोळ, चिपळूण, खेड, दापोली, त्यासोबतच इकडे महाड, भोर, लोणंद, वाई, माणगाव, मुरुड, जंजिरा, लवासा, सासवड, जेजुरी, कडेगाव, पौड, नागठणे, पेन, लोणावळा, चाकण, पाबळ, शिरूर, कर्जत, उरण, मंचर, नवी मुंबई या सर्वत्र परिसरात देखील आपल्याला या दरम्यान मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच इकडे वसई विरार, शहापूरचा भाग झालं, वाडा, घोटी, बोईसर, कोडाला, जवाहर, त्र्यंबक, नाशिक, सिन्नर, निफाड, कोडोली, पेठ, दिंडोरी, निफाड तसेच वापी या भागात देखील, सताण्याच्या भागात देखील आपल्याला 15 ते 20 जून दरम्यान मोठा पाऊस पाहायला मिळेल। तर मित्रांनो, मराठवाड्यात पहिलेचता आपण या ठिकाणी बघू शकता, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस 15 ते 20 जून दरम्यान झालेला आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, आपण उत्तर महाराष्ट्र पाहिलात, तसेच कोकणचा भाग, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र त्यासोबतच विदर्भ आणि मराठवाड्याचा देखील अंदाज घेतला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, आपल्याला 15 तारखेनंतर राज्यातील पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळेल। पावसाची उघडीप आता लवकरच संपणार आहे। बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। तसेच राज्यातील वातावरण सध्या बदललेले आहे, मात्र काही भागात अजून देखील तापमानात मोठी वाढ आहे। मात्र कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये आज लगेच येत्या काही तासात मोठा पाऊस झालेला आपल्याला सुरू झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।